नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो नाही. रेस्क्यू कॉल जो आहे मला वरसकोळ गावामधून आहे. माझ्या घरापासून 1.5-2 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि रात्रीचे 10 वाजले. खूप कॉल येऊ राहिलेत मला, म्हणून मी खूप अर्जंटमध्ये चाललो आहे. आता आपण जागेवर पोहोचलो आहे मित्रांनो. हे बघा, बघूया कुठे साप आहे. आणि आदिवासी समाज आहे मित्रांनो इथं. आणि बघूया पहिले आपण कुठे साप आहे. हे बघा, आजूबाजूला सर्व पब्लिक उभी आहे, रेस्क्यू करण्याची वाट बघतात. रेस्क्यू करण्याच्या आधी मी सर्वांची माफी मागतो, कारण माझ्या पायामध्ये शूज नाही आहे, माझ्याकडे स्टिक नाही आहे. बिना स्टिकचा आणि शूज नाही आहे त्याचं मी रेस्क्यू करतो. ते पण कसं बघा तुम्ही. आणि याचं कारण मित्रांनो असं की मी बाहेर होतो, त्यामुळं मला अर्जंट यावं लागलं. हे बघा, साप इथे मी तुम्हाला दाखवतो. ते बोलतात पांढरा आहे. आता बघूया आपण कोणता साप आहे नक्की. पांढरा नागाला पण बोलतात, आणि पांढरा धामण जातीचा साप असतो, रेड स्नॅक. लांब असली जसं पिवळी असली तिला पण पांढरा बोलतात. आता आपण पहिले नजरेने बघू आपल्या स्वतःच्या. आणि इंडियन स्पॅक्टिकल कोब्राचे मित्रांनो. हे बघा, एकदम रिलॅक्समध्ये आपण आता त्याला रेस्क्यू करू. अशी बऱ्याच जणांना भीती वाटते की आमच्याकडे स्टिक वगैरे नाही, तर आम्ही कसं रेस्क्यू करणार. आणि धोक्याचीच घंटा आहे आमच्यासाठी, पण नाईलाजाने आम्हाला कधी कधी असं पण रेस्क्यू करावं लागतं. कारण आम्ही कधी बाहेर असलो, आम्हाला अर्जंट कॉल आले तर आम्हाला यावं लागतं. आमची स्वतःची पण आम्हाला परवा नाही करावं लागत. आणि हे बघा, आणि खरोखर मित्रांनो तुमची मी सर्वांची क्षमा मागतो. आणि मला शूजची ते गरज होतीच, पण तरी पण मी डायरेक्ट आलो, कारण मी फॅमिलीसोबत बाहेर होतो मित्रांनो. मला फॅमिलीला दुसरीकडे ठेवावं लागलं, आणि मी तसंच निघून आलो, लगेच घरी नाही आलो. घरी आलो असतो तर खूप टाईम झाला असता आणि वेळ गेला असता खूप. कदाचित त्यांनी सापाला मारलं पण असतं, आणि मला तसं नको आहे, म्हणून मी तसंच निघून आलो. बघा, सापाला मी जेव्हा टच केला, हात लावला, त्याची बॉडी मला गरम वाटली. कारण दिवसभर खूप ऊन असतं आणि संध्याकाळची पण गरमी असते मित्रांनो. त्याला आपण आता पाणी द्यायचा प्रयत्न करू नक्कीच. संध्याकाळ आहे तरी पण त्याला पाणी देऊ आपण. असं काही नाही, पाण्याची गरज तर कधी पण लागतेच. बघा, फणा किती छान आहे त्याचा आहे बघा. ही मागची डिझाईन आहे, त्याच्यावरती पण 1-2 डॉट आहेत त्याच्या. खूप छान आहे. नागिन वाटते मला ही. त्यांच्याकडे मी बॅगर मागितला पॅक करण्यासाठी सापाला, मग त्यांनी सिमेंटची गोंद दिली मित्रांनो. ती बघा, तिचा काही उपयोग नाही आहे. सिमेंटची गोंद देऊन सापाच्या डोळ्यांना, त्यांच्या बॉडीला खूप त्रास होऊ शकतो. मी ती गोंद नाही घेतली. आणि आजूबाजूच्या लोकांनी मारला नाही त्याबद्दल खूप धन्यवाद त्यांचा. तर आपण पाणी देऊ. माझं काम मी करतो आहे मित्रांनो, कारण पाणी देणं खूप गरजेचं आहे सापांना, मुख्य प्राण्यांना. सापच नाही तर सर्वच प्राणी आले त्याच्यामध्ये. आणि याचं विष तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, न्यूरोटॉक्सिक असतं. मध्यसंस्थेवरती परिणाम करतो याचा पण. आणि लांबी मित्रांनो 3.5-4 फुटापर्यंत आहे. 4-4.25 खूप छान आहे. आता आपण याला लगेच पॅक करू, जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण मी रिस्क कोणतीच घेऊ शकत नाही. हे बघा, जातो का आपण बघूया पहिले आतमध्ये. आणि दुसरी गोंद दिली चेंज करून, पण ती चांगली जरा व्यवस्थित वाटली. पण मी घरी गेल्यानंतर ही गोंद इथून काढणार त्याला बाहेर आणि बॅगरमध्ये टाकणार. कारण ही प्लास्टिकची गोंद आहे, याच्यामध्ये सापाला खूप त्रास होतो. त्यांना श्वास घेताना पण त्रास होतो, म्हणून त्याला कापडी पिशवी लागते. आणि माझ्याकडे कापडी पिशवी आहे. मी 4 ते 5 बॅगर बनवून ठेवलेले कापडी चांगले. बाहेरच्या बाहेर आलो म्हणून मला आणता नाही आले. चला तर आता आपण पॅक केलं याला, आणि उद्या सकाळी मी याला रिलीज करणार आहे मित्रांनो. थोडं रात्रीच्या नाही जाऊ शकत लांब. हे बघा, मी सकाळी आलेलो आहे रिलीज करण्यासाठी. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दाखवतो. 9 वाजता आलो सकाळचे, आणि पाण्याच्या जागेवरती झालेलो आहे त्याला रिलीज करण्यासाठी. आणि आता ह्या दिवसांमध्ये हे साप जास्त निघतात, कोब्रा जातीचे साप. त्यांची मीटिंग पिरियड चालू होतं.
बघा, तो फणा करून निघाला होता माझ्याकडे, पण त्याला मी पाण्याच्या बाजूला सोडला इकडे, कारण पाणी इकडून त्या बाजूला तो गेला तर खूप छान राहील तो. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मला तुमच्याकडनं प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी पण आणि यूट्यूबवर टाकण्यासाठी पण. आणि असंच प्रेम तुमचं नेहमी राहू द्या मित्रांनो. कोणीही सापांना, मुक्या प्राण्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्राला कॉल करून बोलवत जा. हे बघा, फणा किती छान आहे त्याचा, बघा तुम्ही. खूप छान डिझाईन आहे. खूप समाधान वाटतं मला असं बघितल्यावरती. हा नजारा माझा शेवटचा असतो बघण्याचा. आता मी त्याला जाऊन देईल मित्रांनो. हे बघा, खूप भारी वाटलं. आम्ही इतकी रिस्क घेतो, पण आम्हाला थोडंसं बघण्यासाठी, मन खुश होण्यासाठी आम्ही थोडंसं त्याचा फणा दाखवण्यासाठी त्याला थोडं उत्साहित करतो. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. जय हिंद, जय भारत.